तर विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडनं मिशन मनपा राबवलं जाणार आहे। भाजपकडनं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं संघटन बांधणीला सुरुवात झालेली आहे। कमी मतं मिळालेल्या बूथचा आढावा घेऊन नवीन सदस्य नोंदणीवरती भाजपकडनं भर दिला जाणार आहे। नवीन सदस्य नोंदणीच्या माध्यमातून 5 लाख नवीन सदस्य नोंदणीचं टार्गेट हे भाजपनं समोर ठेवलेलं आहे। तर विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपकडनं मिशन मनपा राबवलं जाणार आहे। भाजपकडनं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं संघटन बांधणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। कमी मतं मिळालेल्या बूथचा आढावा हा भाजपकडनं घेतला जाईल। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे। जितेंद्र, आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर अर्थातच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खरं तर पालिकांमध्ये प्रतिष्ठा आहे ती निवडणुकीची, आणि अशातच भाजप आता संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलताना दिसते। नक्कीच गुरु, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे घवघवीत यश भाजपला मिळालेलं आहे, त्यानंतर आता जवळपास असं मानलं जात आहे की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे त्यामध्ये जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुकांचा वेळ सगळ्यांना लागलेला आहे। या निवडणुका गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून स्थगित झालेल्या आहेत। प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टात आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात। ते प्रकरण लवकरात लवकर निघेल असं अपेक्षित आहे, आणि त्यापूर्वीच आता भाजप जे आहे ते जोशामध्ये कामाला लागलेले आहे। ज्या बूथमध्ये कमी मतदान मिळालेलं आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये, त्या बूथकडे आता लक्ष देण्यास भाजप संघटनांना सांगण्यात आलेलं आहे, आणि त्यानुसार आता तयारी देखील करण्यात आलेली आहे। संघटना आता कामाला लागलेल्या आहेत, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये जे सर्व माजी नगरसेवक होते त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, आणि आमदारकी ज्यांना तिकीट मिळालं त्यानंतर त्यांचं आपलं नगरपालिका निवडणुकीमध्ये तिकीट कापलं जाऊ नये या निमित्ताने सर्व नगरसेवकही कामाला लागलेले होते, आणि आता संघटनेने देखील आता या बाबतीत निर्देश दिलेले आहेत आणि त्या बाबतीत कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।